नमस्कार. ओम गम गणपतये नमः. हे गणपतीच्या नामाने सुरुवात आहे. दिनांक 14 डिसेंबर 2024 दत्त जयंती. आणि दत्त जयंती हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि पीडा, चिंता, क्लेशाचे निवारण होऊन यशप्राप्ती होते, मान सन्मान मिळतो, कीर्ती मिळते, सौभाग्य मिळते, संपत्ती मिळते. आणि याकरता हे स्तोत्र म्हणायचं असतं. असं एक स्तोत्र आहे गणदत्ताचं, ते तुम्हाला मी वाचून दाखवते, ऐकून दाखवते आणि प्रयत्न करते की आपल्याला सांगण्याचा, वाचून दाखवण्याचा प्रयत्न करते. श्री गणेशाय नमः. हे दत्ताचं स्तोत्र आहे. श्री जय लाभाधिकरम श्री दत्त स्तोत्रम असं ते स्तोत्र आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती. श्री गुरु दत्तात्रयाय नमः. दत्तात्रयं महात्मानं वरदभक्तवत्सलं प्रपन्नातिहरं वन्दे स्मृतगामि सनो वेतु दीनबन्धु कृपा सिन्धु. सर्वकारणं सर्वरक्षाकरं वन्दे स्मृतगामि सनोन्दवतु शरणागतदीता. दिनान्तपरित्राणापरायणं नारायणं विभुवन्दे स्मृतगामि सनो वेतु सर्वानाथहरं देवं सर्वमङ्गलं मङ्गलं सर्वक्लेशहरं वन्दे स्मृतगामि सनो वेतु. ब्रह्मणं धर्म तत्त्वज्ञ भक्तकीर्तिं विवधर्मणं भक्ताभीष्टं वरप्रदं वन्दे स्मृतगामि सनो वेतु. शोषणं पापशल्कस्य दीपनं ज्ञानतेजसा तापप्रशमनं वन्दे स्मृतगामि सनो वेतु. सर्वरोगप्रशमनं सर्वपीडा निवारणं अपदुदच्चरणं वन्दे स्मृतगामि नो वेतु. जन्मसंसारबन्धनं स्वरूपात् आनन्दायकं श्रीश्रेयसप्रदं वन्दे स्मृतगामि सो नो वेतु. जय लाभयश कामदातुरतस्य यशवस्तवं श्रीभगमोक्षं प्रदस्तेशं प्रपष्टेस्य कृती भवेत्. इति दत्तस्तोत्रं संपूर्णं. हे दत्ताचं स्तोत्र रोज म्हणावं असाही उल्लेख आहे आणि त्याच्यामुळे बरेच फायदे होतात. आणि 14वा अध्यायही वाचावा. 14वा अध्याय मी वाचून दाखवला असता, परंतु 14 अध्याय मोठा आहे आणि तो या वाक्यात बसत नाही. 4-6 मिनटं फक्त 6 मिनटाचाच वेळ असतो आणि त्यामुळे मला ते वाचणं शक्य झालं नाही. म्हणून हा एक अध्याय मी तुम्हाला सांगितलं आहे. संकटाचं इतिशत्रूचं निवारण, अडचणीचं निवारण हे दत्ताची उपासना केल्यामुळे होतं. म्हणून दत्ताची उपासना करणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि जे माझ्या वाचनात आलं, ऐकवत आहे, जे माहीत आहे ते आपण इतरांना सांगावं हाच माझा हेतू. नमस्कार.